कहाँ खोया हो ताई साहब? हे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश नाही, ते नीच आहेत. आम्ही खंबीर आहोत. अव्वल दर्जाचे नीच लोक आहेत. आम्ही खंबीर आहोत. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का असं विचारायची वेळ आहे. ही करून राज्यसभेमध्ये काही नंबर्स वाढवायचे. हे 2-4 जण राहिलं, हे संजय राऊतांचं भाकीत आहे. हे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश नाही, ते नीच आहेत. आम्ही खंबीर आहोत. घाबरू नका, ताई खंबीर आहे. किती खंबीर आहे ते तुम्ही बघितलं ना. म्हणजे डोळ्यात आसवं आली आहेत आणि या आसवांच्या सोबत घशाला कोरड पडली आहे म्हणून पाणी सुद्धा प्यावं लागत आहे. पण घाबरू नका, ताई खंबीर आहे. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का असं विचारायची वेळ आहे. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुनाही मिळाल्या, कोण बोलले माझ्या गोरटीला, उभय पितरांच्या चित्त चोरटीला. हे गाणं मी म्हणत नाही आहे, असं कोणीतरी म्हणेल. ताई खंबीर आहे, अगदीच खंबीर आहे. ताई अगदी आपल्या भावना व्यक्त करताना जे खंबीरपणा दाखवते ना, त्याचं मला आश्चर्य वाटलं. सुषमाताई अंधारे या उद्धव ठाकरेंच्या पक्षात झालेल्या फाटाफुटीच्या, म्हणजे 6 खासदार निघून गेल्याच्या विषयावर माध्यमांशी बोलत होत्या. त्यांचा ऊर भरून आला, कंठ दाटून आला, घशाला कोरड पडली आणि त्यांनी पाणी पिऊन कसंबसं आपल्या भावना व्यक्त केल्या. पण त्या सांगायला विसरल्या नाहीत की भाजपने कितीही हल्ले करू देतो, आम्ही खंबीर आहोत. ऐका ना, भाजपने किती अटॅक करू द्यावं, भाजपने काय करायचं ते करू द्या, आम्ही खंबीर आहोत. पाहिलं. पण त्या कुठे दुखावल्यात बघा, दुखावल्यात कुठे. भाजपने केलेल्या हल्ल्यांचं त्यांना काय वाटत नाही, काय वाटत नाही. त्यांचे 6 खासदार निघून गेल्याचं काय वाटत नाही. 40-45 काय आमदार निघून गेल्याचं त्याचं काय वाटलं नाही. म्हणजे मुंबई मनपा हातातून गेली त्याचं काही वाटलं नाही आहे. महाराष्ट्रातली सत्ता गेली, फडणवीस 20 आहेत आणि उद्धव ठाकरे 21 वर गेले, त्याचंही काही वाटलेलं नाही आहे. म्हणजे फार काही त्याच्याविषयी दुःख वाटायचं कारण नाही आहे. त्यांना वाटलंय की हे सगळं घडल्यावर सुद्धा, म्हणजे आमदार गेले, खासदार गेले, सत्ता गेली, मुंबई मनपा गेली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे सगळं गेलं, म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व योग्य नाही असा जो काही आरोप लावला जातोय, त्याने ताई दुखावल्यात. आणि ते इतका तळतळाट करतायत, इतका तळतळाट करतायत. त्या म्हणतायत बदमाश, नीच, अव्वल दर्जाचे नीच. अहो ऐका ना, तळतळाट तो. जे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश नाही, ते नीच आहेत. अव्वल दर्जाचे नीच लोक आहेत. ऐकलं ना. म्हणजे ताईंना हे सगळे लोक जे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका घेत आहेत ते नीच वाटतायत, बदमाश वाटतायत, अव्वल दर्जाचे नीच वाटतायत. ओके, चलता है भाई. ताई म्हणल्यावर एवढं काय बोलणारच. उद्धव ठाकरेंची फुटली पार्टी, उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला. उगी नको जाऊ दे, आपण जरा नीट भाषेत बोललं पाहिजे, असभ्य शब्दांचा वापर करू नये. उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला म्हणजे काय विशेष घडलं? सगळेच फुटलेत. कोणता पक्ष राहिलाय? शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली आहे, ममतांची तृणमूल काँग्रेस फुटले, तसा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पण फुटलाय. ताई हे देखील अधोरेखित करून सांगतात की आमचाच पक्ष फुटलेला नाहीये फक्त. म्हणजे त्यांच्या नेतृत्वावर काय शंका व्यक्त करताय? आमच्या पण मित्रांचे पक्ष फुटलेले आहेत, त्यांच्या पण व्यक्त करणं. म्हणजे शरद पवारांचं नेतृत्व तकलादू आहे म्हणा ना, ममता बॅनर्जीचं नेतृत्व तकलादू आहे म्हणा ना, फक्त उद्धव ठाकरेंचं नेतृत्व तकलादू कसं काय म्हणता? हे असे सगळे त्यांचे भाव आहेत. म्हणजे माझं तर आहेच आहे खराब, पण त्यांचं पण आहे ना, तुझं पण फाटलेलं आहे ना, ते पण बघ ना बाबा, अशातला हा प्रकार आहे. म्हणजे कोणकोणते पक्ष फुटलेत आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कसं एकटंच खराब नाही आहे, तर बाकीच्यांची पण खराब आहेत, हे ताई फार अभिमानानं सांगतात. ऐका. कारण एकटी शिवसेना फुटली नाही, टीएमसी पण फुटली, सपा फुटण्याच्या मार्गावर आहे, असं ऑनलाईन ऑन इयर कार्यक्रमामध्ये भाजपचा युपीचा मंत्री राजभर सांगत आहे. आता लोचा अजून एक आहे ताईंच्या समजण्यातला.
ताईंचं ते वाक्य तुम्हाला नीट ऐकवतो, आधी ऐका. भाजप एका अर्थाने सुडाग्नीने पेटलेली होती. भाजपला काहीही करून राज्यसभेमध्ये काही नंबर्स वाढवायचे आणि ते नंबर्स वाढवताना भाजप ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. ऐकलं? म्हणजे भाजपला राज्यसभेतले नंबर वाढवायचे आहेत. कहाँ खोये हो ताई साहब, कहाँ खोये हो? भाजपला राज्यसभेत नंबर मिळालेले आहेत. राज्यसभेतले खासदार फोडलेले नाहीत. भाजपला नंबर वाढवायचे ते लोकसभेत. यांचा केमिकल लोचा झालाय. राज्यसभा की लोकसभा, प्रॉब्लेम काय आहे? विधान परिषद आणि राज्यसभा या ताईंच्या डोक्यातले विषय आहेत. काश एक दिन आएगा और उद्धव साहब मुझे फोन कर कर पुकारेंगे और बोलेंगे चली जाओ राज्यसभा पे, चली जाओ विधान परिषद पे, असं होईल असताना वाटतंय. त्यामुळे ते मनातलं, मनी वसे ते तोंडी बसे असं आपल्याकडे म्हणतात, ते त्यांच्या मनात बसलेलं आहे आणि त्या मनातल्या शब्दांना त्या बाहेर काढतायत. भाजप समजा वाढवत असेलच. आणि मला पुढचा प्रश्न आहे, भाजपला संख्याबळ कुठे वाढवायचं आहे? भाजपच तेवढंच आहे. राज्यसभेत भाजपनं वाढवलं, लोकसभेत तृणमूल वेगळ्याच पक्षात विलीन झाली. शिवसेना कुठे चालली आहे आता कळेल, लवकरच कळेल. पण हे जे काही शब्दांची गडबड व्हायला लागली ना, म्हणजे कदाचित त्यांचा सहवास जास्त त्या किशोरीताई पेडणेकरांशी वाढला असेल. म्हणजे त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणतात असा हात असा करून, तेव्हा कळतं आपल्याला की त्यांचं काय आहे. त्या हिंदी का बोलतात हाही प्रश्न माझ्यासमोर आहे. म्हणजे इतकी पचक्के हिंदी असते ना त्यांची की बस वाट लागून जाते त्या हिंदीची. त्यांच्याशी सहवास वाढल्यामुळं, त्यांच्या नेतृत्वात काम करत असल्यामुळं, त्या नेत्या ह्या उपनेत्या असल्यामुळं काही गडबड होते का हे तपासलं पाहिजे. बरं सुषमाताई, एक वाक्य मला तुम्हाला दाखवायचं आहे, वर्षभरापूर्वीचं आहे. आणि ते वाक्य तुमच्यासारख्याच एका प्रचंड बुलंद तोफ असलेल्या माणसाचं आहे, संजय राऊतांचं. म्हणजे ते म्हणाले होते आमदार खासदार गेले म्हणजे पक्ष संपला नाही आणि आम्ही 2-4च जण राहू मग दाखवू काय असतंय ते. हे ऐका. 22 का 23 का आमदार गेले असतील ना, 38 सह्या 40 जातील. आम्ही 2-4च राहू आमदार म्हणून. आदित्य ठाकरे राहतील, सुनील राऊत राहतील, सुनील प्रभू राहतील, आम्ही 5 राहू. पण या 5तून पुढे जायचं कसं? याचं कारण असं आहे की खाली पक्ष जमिनीवर मजबूत आहे. पक्ष आहे ना खाली. आमदार गेले म्हणजे पक्ष गेला असं होत नाही, खासदार गेले म्हणून पक्ष गेला असं होत नाही. पाहिलं, 2-4च जण राहू हे भाकीत संजय राऊतांनीच व्यक्त केलं होतं वर्षभरापूर्वी ABP माझावर बोलताना. तुम्ही काय नवीन लावलंय अजून? हे 2-4 जण राहिलं हे संजय राऊतांचं भाकीत आहे, त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला तुमचा आधार आहे. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका कोणालाच नाही आहे, कोणालाच नाही आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व काय हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तेच म्हणतात ना, माझ्या हातात काय आहे, मला काही जमत नाही, मी काय तुम्हाला देऊ शकतो. नेता असं कधी म्हणत नसतो माझ्या हातात काय आहे, मी काय तुम्हाला देऊ शकत नाही. नेता देण्याच्या गोष्टी करत असतो. उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेम नाहीच आहे हा प्रॉब्लेम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला राहू केतूचं जे ग्रहण लागलंय ना त्याचा आहे. आता राहू कोण आणि केतू कोण हे मी वेगळं सांगण्याची गरज आहे का? नाही ना. नमस्कार.